मंदिरी, स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे किचन रेसिपी अँड लाईफस्टाईल। तर आता वाजले आहे दुपारचे 3:30 आणि मी आत्ता व्हिडिओला सुरुवात करते। तर आम्ही चाललो होतो तुळशीबागेमध्ये, तर म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूयात आणि तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करूयात। तर आम्ही चाललो आहोत। कशासाठी चाललो होता? कशाला? काय करायला? शॉपिंगला। तर लवकरच आता आमच्या घराची वास्तुशांती आहे, तर त्यासाठीच थोडी खरेदी करायची होती, समई वगैरे काही ते आणायचं होतं। तर म्हटलं चला तुळशीबागेत जाऊयात आणि साडी पण खरेदी करायची होती। तर नंतर साडीची शॉपिंग आहे सगळ्यांच्या साडीची, पण तोपर्यंत तेव्हा जर मी घेतली तर मला मग ब्लाऊज वगैरे स्टिच करून मिळणार नाही, त्यामुळे म्हटलं मग आज जातोय तर बघूयात, आज जर चांगली वगैरे वाटली तर घेऊयात म्हणून। तर मग साडीची खरेदी पण करणार आहे। आमच्या ध्रुवीसाठी एक ट्रॅडिशनल ड्रेस पण घेणार आहोत। तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात। तर ना आता आमची ध्रुवी तुम्हाला विश्व प्रार्थना म्हणून दाखवते तिच्या भाषेमध्ये, तर ऐका हा तुम्ही। हा बोला। भलं कर मुखात राहू दे। तर तिच्या भाषेमध्ये तिला जमेल तसं तिने बोललेली आहे आणि छान बोलते। आता थोडीशी हळूहळू बोलते, हो की नाही? अजून काय काय येतं बाळाला आमच्या? नाही बोलणार काय? मोबाईल समोर नाही बोलत आहे ती। पोहोचलो आम्ही तुळशीबागेमध्ये आणि तुळशीबागेमध्ये पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिले तर आपण जातो दगडूशेठच्या तिकडे। तर आम्ही गेलो दगडूशेठच्या इथे, म्हटलं दर्शन वगैरे घेऊयात आणि तुम्हाला पण म्हटलं दर्शन घडवून आणूयात। पण तिथे अजिबात ते अलाउड करत नव्हते व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढायला, तरी पण मी थोडंसं शूट केलेलं आहे। तर म्हटलं तुम्हाला पण दाखवता येईल थोडंसं। खूप व्हरायटी आलेली आहे, खूप म्हणजे खूप व्हरायटी आलेली आहे आणि गौरी गणपती असल्यामुळे तर जास्तच। पण एवढी गर्दी आहे की ते शॉपिंग करायलाच नीट जमत नाही, एवढी गर्दी होते तिथं। तुळशीबागेमध्ये कधी पण या, गर्दी असतेच। गणपतीसाठी सुंदर अशी मखर बनवायची चालली होती। छान सुंदर छान मोठीच्या मोठी मखर बनवतात ते। तिथं कुठे आहे आपल्याकडं? ही कॉटन कॅन्डी वाली लोक बरोबर लहान मुलं असतील तिथं येतात। किती रुपयाला? आम्ही पोहोचलो तुळशीबागेमध्ये, तर बघितलं तर खूप गर्दी होती तुळशीबागेमध्ये। आता गणपती गौरी आल्यात त्यामुळे एवढी गर्दी होती आणि खूप काही काही व्हरायटी आलेल्या होत्या छान छान, त्यामुळे व्हिडिओ काय घ्यायला जास्त जमलंच नाही। मी म्हटलेलं जास्त व्हिडिओ घ्यावा वगैरे, भरपूर काही दाखवावं तुम्हाला, पण काही ते जमलंच नाही कारण एवढी गर्दी होती की पाय ठेवायला पण जागा पुरत नव्हती, अशी गर्दी होती। तर मग थोडं थोडं मी शेअर केलेलं आहे। गौरींचे साचे, मंगळसूत्र, गळ्यातले वगैरे ज्वेलरी, भरपूर काय काय व्हरायटी आलेल्या आहेत। गौराईंसाठी दागिने,
सुंदर हे ड्रेस तेवढ्यालाच असतील परत. गौराईंचे साचे छान छान आलेले आहेत, पूर्ण बॉडी. कुठे तर मला आता वास्तुशांतीच्या पूजेसाठी समई दिवा वगैरे घ्यायचा होता. मग आम्ही त्या साईडला गेलो जिथे समई दिवा वगैरे भेटतो त्या साईडमध्ये. तर होत्या भरपूर व्हरायटी होत्या दिव्यांच्या, परत समईच्या व्हरायटी होत्या. तर भरपूर काय काय आम्ही बघितल्यानंतर खूप बघून असं सिलेक्ट केलं आणि मग शॉपिंग केली. तर मी काय काय शॉपिंग केली काय नाही ते मी आता उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. कारण आम्ही एकतर गेलो होतो 3:30-4 वाजता, त्यामुळे खूप लेट झालं होतं आणि परत घरी यायला मला 8 वाजले. त्यामुळे काय पुढे मी व्हिडिओ केलाच नाही. त्यामुळे बाकी मग जी काही खरेदी केलेली आहे त्याचा व्हिडिओ मी उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर चला मग माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय. गौराईंचंच आहे सगळं. हेच म्हणजे ह्या अशा अखंड दिवे असतात ना, ते एकदा लावलं की रात्रभर राहतो. मोठे हा किती नाही 80 रुपये. तुळशीबागेमध्ये असं झालंय की आता रेट एवढे आहेत आणि आपण जास्त बार्गेनिंग पण करू शकत नाही. कारण त्यांनी असं केलं आहे की फिक्स रेटच लावून ठेवलेले आहेत. त्यामुळे आपण तिथं जास्त बार्गेनिंग पण करू शकत नाही. पण क्वालिटी वाईज तर आहे तसं व्यवस्थित सगळं. त्यामुळे तुळशीबागेमध्ये आपण शॉपिंगला तर जातोच. लहान मुलींसाठी पण खूप छान छान व्हरायटी आलेली आहे. बघू शकता तुम्ही, छान छान असे फ्रॉक आलेले आहेत किंवा गणपतीसाठी खणामध्ये वगैरे फ्रॉक आलेले आहेत. आता राधाकृष्णासाठी पण आलेले आहेत छान छान. तर लहान मुलांच्या पण खूप व्हरायटी आलेल्या आहेत. थांबा, हे बघ बाप्पा. एक का? एक 3000 जोडीमध्ये नसते का? 6000 रुपये जोडी, ही 4000 रुपये जोडी. समेनची काय प्राइस आहे? एक 1000ला. मंदिर एक मंदिराची घंटा. आणि अखंड दिवा आहे का? ते कितीला येतं? इकडचा पॅटर्न आहे 1000, 1200, 1500. या बाजूचा पॅटर्न मध्ये 700, 900, 1100. काचीमध्येच येतं का ते? काचच येते का? तुम्हाला जर कोणाला समई किंवा दिवा वगैरे काय देवाच्या वस्तू जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुळशीबागेमध्ये एक राम मंदिर आहे. त्या राम मंदिराच्या परिसरामध्ये सगळे काय ते समईचेच दुकाने आहेत. पितळच्या भांड्यांचे, समईचे किंवा देव वगैरे जे काही तुम्हाला मूर्ती हव्या असतील त्याचे सगळे दुकानं आहेत. तर तुम्हाला कोणाला जायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता, विजिट करू शकता. दोन्ही साईडला दोन घेऊया फोल्डिंग करून. हां, तुझ्या साईडला भेटतं. जेव्हा मिळालतो ना कशा वेळी? 5वीच्या वेळी. हां हां हां. तिथलं भाजी घेतली, पुढे भाजी म्हणली. मग दिवा असेलच ना.
पूजेचं दिवा मुलगा मुश्किल आहे. दिवा नाही ना? अखंड दिवा. कलर नाही ते. कलर इकडे सगळं देवाचं साहित्य मिळतंय बघा आपलं. हा, इथे सगळं जवळ आपलं पूजेचं साहित्य मिळते बघा. निघालो आता आम्ही घरी, अंधार पडत चाललाय. शनिवार वाडा.